नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुटीचा अर्थ भरणा, त्याचा अर्थ व्याख्या, तुटीचा अर्थ भरण्याचे उद्देश, त्याचे फायदे आणि तोटे या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत। सुरुवातीला आपण पाहतो की राजकोषीय धोरणाचं एक महत्त्वाचं साधन म्हणून तुटीचा अर्थ भरणा याच्याकडे पाहिलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। आपण पाहतो की जगातील बहुतांश देश तुटीचा अर्थ भरणा या साधनाचा वापर करून अधिक उत्पन्न मिळवण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न करत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात। प्रामुख्याने कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमुळे सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च प्रचंड प्रमाणामध्ये वाढत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्यामुळे सरकार वेगवेगळ्या मार्गांनी उत्पन्न मिळवण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं। मात्र ज्या वेळेला असं मिळवलेलं उत्पन्न अपुरं पडतं तेव्हा तुटीचा अर्थ भरणा या साधनांचा जो वापर आहे हा वापर सरकारकडून केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। सरकारकडून आर्थिक वर्षामध्ये एकूण महसुलापेक्षा सार्वजनिक खर्च अधिक केला असेल तर त्या खर्च नीतीला तुटीचा अर्थ भरणा असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। प्रामुख्यानं तुटीचा अर्थ भरणा या अनुषंगानं तुटीचा अर्थ भरण्याची जी व्याख्या आहे ही व्याख्या या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत। प्रामुख्यानं भारतीय नियोजन मंडळाने दिलेली तुटीच्या अर्थ भरण्याची व्याख्या जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की प्रामुख्यानं सरकारच्या अंदाजपत्रकी व्यवहारामुळं अर्थव्यवस्थेतील स्थूल खरेदी शक्तीत होणारी निव्वळ वाढ म्हणजे तुटीचा अर्थ भरणा। प्रामुख्यानं तुटीचा अर्थ भरण्याचा विचार करत असताना प्रामुख्यानं आपल्याला दिसून येतं की सरकारचा खर्च हा सरकारला विविध मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो, तेव्हा जी तूट निर्माण होते ती तूट भरून काढण्यासाठी सरकार नवीन चलनाची छपाई करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। त्याला आपण तुटीचा अर्थ भरणा असं म्हणत असतो। तुटीचा अंदाजपत्रक ही जी काही संकल्पना आहे या संकल्पनेपेक्षा तुटीचा अर्थ भरणा ही संकल्पना अधिक व्यापक स्वरूपाची असलेली आपल्याला पाहावयास मिळते। प्रामुख्यानं सरकारची भांडवली जमा आणि वर्तमानकालीन महसूल या सर्वांचा समग्र दृष्टीने विचार करून एकूण खर्च जर अधिक असेल तर ती तूट भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून वित्तीय धोरणाला तुटीचा अर्थ भरणा असं म्हटलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। त्या अनुषंगानं आपण भारतीय नियोजन मंडळाने केलेली जी काही व्याख्या आहे या व्याख्येचा जो विचार आहे हा विचार या ठिकाणी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो। प्रामुख्यानं यातला आपला जो पुढचा भाग आहे की तुटीचा अर्थ भरण्याचे उद्देश नेमके काय असतात याची चर्चा करत असताना पहिला मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो की युद्धकालीन खर्च भागवणं। प्रामुख्यानं सरकारला युद्धकालीन खर्च भागवण्याच्या दृष्टिकोनातून तुटीचा अर्थ भरणा करावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। आपण पाहतो की अनेक देश संरक्षणावरती मोठ्या प्रमाणावरती खर्च करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतात आणि सरकारचा हा जो प्रचंड खर्च आहे हा खर्च त्यांच्या उत्पन्नातून भागवणं अशक्य असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। अशा परिस्थितीमध्ये सरकार तुटीचा अर्थ भरणा करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं। त्यानंतर यातला दुसरा मुद्दा किंवा दुसरा उद्देश आपल्याला स्पष्ट करता येतो की मंदी दूर करणं। प्रामुख्यानं जागतिक महामंदीच्या पार्श्वभूमीवरती लॉर्ड केन्स यांनी तुटीच्या अर्थ भरण्याचं समर्थन केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। मंदीच्या कालावधीमध्ये रोजगाराच्या संधीमध्ये वाढ घडवून आणणं आणि त्याद्वारे लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणणं यासाठी तुटीचा अर्थ भरणा केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। त्यानंतर तिसरा उद्देश आपल्याला स्पष्ट करता येतो की आर्थिक जी काही प्रगती आहे ही आर्थिक प्रगती साध्य करणं। प्रामुख्यानं मागासलेल्या देशांच्यामध्ये सार्वत्रिक दारिद्र्य असल्यामुळं त्या देशात बचत आणि गुंतवणुकीचं प्रमाण कमी असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। सरकारला पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच मूलभूत आणि अवजड उद्योगधंद्यांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची गरज असलेली आपल्याला पाहावयास मिळते। अशा परिस्थितीमध्ये तुटीचा अर्थ भरणा करून आर्थिक प्रगती साधली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते। त्यानंतर चौथा उद्देश आपल्याला स्पष्ट करता येतो की साधन सामग्रीची गती वाढवणे। प्रामुख्यानं देशामध्ये तुटीचा अर्थ भरण्यामुळं देशातील साधन सामग्रीची जी काही गतिशीलता आहे ही वाढवता येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते। देशामध्ये असणारी खनिज संपत्ती असेल, जमीन असेल, पाणी असेल, या ज्या काही नैसर्गिक साधन संपत्ती आहेत त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारं भांडवल
प्राप्त करण्याच्या हेतूनं तुटीचा अर्थभरणा केला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर शेवटचा उद्देश आपल्याला स्पष्ट करता येतो की पूर्ण रोजगार प्रस्थापित करणं. देशामध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार तुटीचा अर्थभरणा करत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीने तुटीचा अर्थ भरण्याचे हे जे काही वेगवेगळे उद्देश आहेत, हे वेगवेगळे उद्देश या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. यानंतर यातला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे प्रामुख्याने तुटीचा अर्थ भरण्याचे असणारे जे काही फायदे तोटे आहेत, त्या फायद्या तोट्यांच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. सुरुवातीला प्रामुख्याने तुटीचा अर्थ भरण्याचे होणारे जे फायदे आहेत त्या फायद्यांच्या मध्ये पहिला फायदा आपल्याला सांगता येतो की सरकारच्या उत्पन्नामध्ये वाढ घडून येत असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्याने तुटीचा अर्थ भरणा हा सरकारच्या उत्पन्नाचं एक साधन मानलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सरकार तुटीचा अर्थ भरणा ज्यावेळेला करते त्यावेळेला देशातील मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेत असलेले आपल्याला पाहायला मिळते आणि मध्यवर्ती बँक सरकारची बँक असल्यामुळे व्याज रूपाने मिळणारा जो नफा आहे हा नफा सरकारला प्राप्त होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर सरकारला विविध उपक्रमांमधून सुद्धा उत्पन्न प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हा पहिला गुण किंवा फायदा आपल्याला स्पष्ट करता येतो. दुसरा फायदा आपल्याला सांगता येतो साधन सामग्रीचा पर्याप्त वापर. प्रामुख्यानं आपण पाहिलं की देशामध्ये नैसर्गिक साधन सामग्री विपुल प्रमाणामध्ये असते, परंतु भांडवलाच्या अभावी तिचा पुरेपूर वापर आपल्याला करता येत नाही. सरकार तुटीचा अर्थभरणा करून न वापरलेल्या साधन सामग्रीचा पर्याप्त वापर करू शकते आणि त्या माध्यमातून प्रामुख्याने देशाचा आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरचा तिसरा फायदा आपल्याला सांगता येतो नियोजनाची उद्दिष्ट पूर्ण करणे. प्रामुख्यानं आपण पाहतो की आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न प्रत्येक देश करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मात्र आर्थिक नियोजनाच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असलेली आपल्याला पाहायला मिळते. सरकार लोकांवरती कर आकारून पैसा जमा करत असलेला आपल्याला पाहायला मिळतं, परंतु आवश्यक असणारं उत्पन्न कराच्या माध्यमातून सरकारला प्राप्त होत नसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्याने सरकार तुटीचा अर्थभरणा करून नियोजनाची उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचं चौथा त्याचा फायदा आपल्याला सांगता येतो सामाजिक लाभ. प्रामुख्याने देशातील साधन सामग्री सामाजिकदृष्ट्या अधिक उत्पादक व उपयुक्त क्षेत्रामध्ये वापरली तर समाजातील सामान्य लोकांना त्याचा लाभ किंवा फायदा होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यासाठी सरकारला तुटीचा अर्थभरणा याची मदत घ्यावी लागत असलेला आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच वेळेला सरकार रस्ते, दळणवळणाची साधने, पाणी पुरवठ्याच्या योजना यावरती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करत असलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रामुख्यानं यावरती असणारा हा जो काही वाढता खर्च आहे हा वाढता खर्च समाजाला लाभ प्राप्त करून देत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. उत्पादन वाढीमुळे समाजातील लोकांना कमीत कमी किमतीमध्ये वस्तूची उपलब्धता होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. याचा परिणाम म्हणून समाजाचं जे कल्याण आहे हे कल्याण साध्य होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरचा पुढचा फायदा आपल्याला सांगता येतो बचतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ घडून येत असलेली आपल्याला दिसून येते. तुटीच्या अर्थ भरण्यामुळे बचत वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र ही बचत ऐच्छिक नसते तर ती सक्तीची बचत असलेली आपल्याला पाहायला मिळते. तुटीच्या अर्थ भरण्यामुळे वास्तव साधन सामग्रीचं सरकारकडं हस्तांतर होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. लोकांना वापरण्यास कमी साधन सामग्री उपलब्ध होते आणि त्यामुळे त्यांना उपभोगामध्ये काटकसर करावी लागत असलेली आपल्याला पाहायला मिळते. लोकांची बचत ही सक्तीनं या ठिकाणी होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचा सहावा फायदा आपल्याला सांगता येतो स्थैर्यासह विकास. प्रामुख्यानं आर्थिक विकासाची जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये अर्थव्यवस्थेत तेजी मंदीची चक्रे निर्माण होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याची तीव्रता जर अधिक असेल तर त्याचा परिणाम विकासावरती होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा परिस्थितीमध्ये तुटीचा अर्थभरणा कमी जास्त करून सरकारला तेजी मंदीवरती नियंत्रण प्रस्थापित करता येत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थव्यवस्थेमध्ये असणारं पूर्ण रोजगाराचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा लोकांचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून असेल तुटीच्या अर्थभरण्याचा वापर केला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरचा पुढचा फायदा आपल्याला स्पष्ट करता येतो की विकसनशील देशांना उपयुक्त. अप्रगत किंवा विकसनशील देशांना
आपला विकास साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून तुटीचा अर्थ भरणा उपयुक्त ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. या देशांच्या मध्ये एका बाजूला नैसर्गिक साधन सामग्री विपुल प्रमाणामध्ये असते, तर दुसऱ्या बाजूला ती साधन सामग्री न वापरता तशीच पडून असलेली आपल्याला पाहावयास मिळते. लोकांचं उत्पन्न कमी असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. देशातील लोकांची बचत कमी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा परिस्थितीमध्ये सरकारला तुटीचा अर्थ भरणा करण्याचा मार्ग स्वीकारावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्यामुळे विकसनशील देशाची असणारी जी काही विकासाची उद्दिष्ट आहेत ती विकासाची उद्दिष्ट पूर्ण करता येत असलेली आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतरातला शेवटचा फायदा आपल्याला सांगता येतो सुलभ आणि प्रभावी साधन. प्रामुख्याने तुटीचा अर्थ भरणा हे उत्पादनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुलभ आणि प्रभावी साधन असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सरकारचा वाढता खर्च किंवा त्या खर्चाची तोंड मिळवणी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने तुटीच्या अर्थ भरण्याचा वापर केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. सरकारला अपेक्षित उत्पन्न कुठलाही कर न करता मिळवण्याचं साधन म्हणून तुटीच्या अर्थ भरण्याकडे पाहिले जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीने तुटीच्या अर्थ भरण्याचे हे जे वेगवेगळे फायदे आहेत या फायद्यांच्या बरोबरच त्याचे जे काही तोटे आहेत त्या तोट्यांचा विचार या ठिकाणी होणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यातील पहिला तोटा आपल्याला स्पष्ट करता येतो भाववाढ. प्रामुख्याने तुटीच्या अर्थ भरण्यामुळे देशातील लोकांच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, त्यांची क्रयशक्ती वाढते. मात्र वस्तूच्या उत्पादनामध्ये वाढ न झाल्यामुळं वस्तूची मागणी वाढून त्याचा परिणाम वस्तूच्या किमतीमध्ये वाढ घडून येत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्याने देशामध्ये जी भाववाढ आहे ही भाववाढ घडून येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. हा एक तोटा आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतरचा दुसरा तोटा आपल्याला सांगता येतो गुंतवणुकीत बदल. प्रामुख्याने तुटीचा अर्थ भरणा करून गुंतवणूक केली तर अशी गुंतवणूक देशातील अग्रक्रम क्षेत्रामध्ये होईल याची शक्यता आपल्याला दिसून येत नाही. देशातील शेती क्षेत्र, लघु उद्योग क्षेत्र याच्यामध्ये गुंतवणूक होत नसलेली आपल्याला पाहावयास मिळते. अनावश्यक आणि चैनीच्या वस्तूवरती असणारी गुंतवणूक वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि याचा परिणाम म्हणून साठेबाजी असेल, सट्टेबाजी असेल यांना चालना मिळत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याचा विघातक परिणाम विकासावरती होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर तिसरा परिणाम किंवा तोटा आपल्याला स्पष्ट करता येतो बँकांच्या पतनिर्मितीत अतिरिक्त वाढ. प्रामुख्याने तुटीचा अर्थ भरणा या साधनाचा वापर केल्यामुळं लोकांच्या हातातील उत्पन्न वाढतं, बँकेमध्ये असणाऱ्या ठेवी वाढतात आणि त्या आधारावरती व्यापारी बँका मोठ्या प्रमाणामध्ये पतपैशाची निर्मिती करतात. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेतील एकूण पैशाचा पुरवठा वाढतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये जी भाववाढ आहे ही भाववाढ घडून येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरचा पुढचा परिणाम आपल्याला सांगता येतो की सक्तीची बचत. तुटीच्या अर्थ भरण्यामुळे देशातील लोकांच्या उत्पन्नामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते. वस्तूसाठीची असणारी त्यांची मागणी वाढते, मात्र वस्तूचा पुरवठा न वाढल्यामुळं त्याच्या किमती वाढतात. वाढत्या किमतीमुळे लोकांना आपल्या उपभोगामध्ये कपात करावी लागत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि ही एक प्रकारची लोकांवर केलेली बचतीची सक्ती असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्यानं हा एक तोटा आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतरचा पुढचा तोटा आपल्याला सांगता येतो परकीय कर्जाचा वाढता भार. प्रामुख्याने तुटीच्या अर्थ भरण्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये भाववाढ होते. भाववाढीमुळं लोकांची क्रयशक्ती कमी होते. चलनाचं मूल्य कमी झाल्यामुळं देशातील सरकारला आपल्या चलनाचं अवमूल्यन करावं लागतं. देशातील चलनाचं अवमूल्यन केलं की परकीय कर्जाचा प्रत्यक्ष भार वाढत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि देश कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकण्याचा धोका निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. सहावा तोटा आपल्याला स्पष्ट करता येतो विकासाचा आभास निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की तुटीचा अर्थ भरणा या मार्गाचा जो अवलंब आहे हा अवलंब जर केला तर अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढीची परिस्थिती निर्माण होते. लोकांचं पैशातील उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं, मात्र वास्तव उत्पन्नामध्ये वाढ होत नसलेली आपल्याला पाहावयास मिळते. देशातील भाववाढीमुळं देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते, मात्र दरडोई उत्पन्नामध्ये वाढ घडून येत नसलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रत्यक्षात परिस्थितीत काहीही बदल घडून येत नसलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की विकासाचा एक आभास या ठिकाणी निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचा पुढचा तोटा आपल्याला सांगता येतो निर्यातीमध्ये घट होत असलेला आपल्याला पाहावयास मिळते. तुटीच्या अर्थ भरण्याचा
निर्यातीवरती प्रतिकूल परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. देशातील किंमत पातळीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाल्यामुळं तुलनात्मक दृष्ट्या परकीय वस्तू या स्वस्त होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. मात्र परकीय देशातील लोकांना आपल्या वस्तू महाग वाटतात आणि त्यामुळे निर्यातीमध्ये जी काही घट आहे ही घट होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरचा पुढचा तोटा आपल्याला सांगता येतो, सरकारचा निष्काळजीपणा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं तुटीचा अर्थ भरणा हे उत्पन्न मिळवण्याचं अत्यंत सोपं आणि सुलभ साधन असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्यामुळे सरकारकडून त्याचा अतिरिक्त वापर होण्याचा धोका निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर 9वा परिणाम किंवा तोटा आपल्याला सांगता येतो, विषमतेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ घडून येते. तुटीचा अर्थ भरण्याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे भाववाढीची परिस्थिती निर्माण होते. अर्थव्यवस्थेतील किंमत पातळीमध्ये वाढ झाल्यानं व्यापारी आणि श्रीमंत यांचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यांची संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मात्र किंमत पातळीमध्ये वाढ घडून आल्यामुळं गरीब आणि मध्यमवर्गीय लोक यांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यांची संपत्ती किंवा त्यांचं उत्पन्न घटतं आणि श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होतात. ही जी आर्थिक विषमता आहे ही वाढत जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि शेवटचा परिणाम आपल्याला सांगता येतो की आर्थिक विकासावरती होणारा जो दुष्परिणाम आहे यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की अप्रगत किंवा जे विकसनशील देश आहेत या देशांच्या विकासासाठी वापरायचं एक शस्त्र म्हणून तुटीच्या अर्थ भरण्याकडे पाहिलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मात्र हे शस्त्र दुधारी असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचा वापर योग्य पद्धतीनं केला नाही तर अनुकूल परिणामाच्या ऐवजी प्रतिकूल परिणाम अधिक होत असलेले आपल्याला पाहावयास मिळते. आर्थिक विकास मंद गतीने होईल. या अनुषंगाने प्रामुख्याने V.K.R.V. राव यांनी स्पष्ट केलेलं आहे की तुटीचा अर्थ भरणा हे विकासाचं साधन म्हणून औषधासारखं गुणकारी आहे, परंतु त्याचा आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणामध्ये जर वापर केला तर त्याच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल. अशा पद्धतीनं प्रामुख्याने तुटीचे अर्थ भरण्याचे हे जे काही तोटे आहेत हे तोटे होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आपण या ठिकाणी तुटीच्या अर्थ भरण्याचे फायदे तोटे या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे आणि यातला सगळ्यात शेवटचा भाग आहे तुटीच्या अर्थ भरण्याच्या ज्या काही मर्यादा आहेत. या मर्यादा याचा जर आपण विचार केला तर त्यातील पहिली मर्यादा आपल्याला स्पष्ट करता येते की चलन पुरवठ्यामध्ये वाढ. प्रामुख्याने तुटीच्या अर्थ भरण्यामुळं देशात एकूण चलन पुरवठ्यामध्ये किती वाढ झालेली आहे यावरून तुटीच्या अर्थ भरण्याची कमाल मर्यादा ठरवता येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. दुसरी मर्यादा आपल्याला सांगता येते परकीय चलनाचे साठे. देशातील सरकारकडे परकीय चलनाचे किती साठे आहेत यावरून तुटीच्या अर्थ भरण्याची कमाल मर्यादा ठरवता येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. परकीय चलनाचे साठे मर्यादित असतील तर तुटीचा अर्थ भरणा अधिक करण्यावरती मर्यादा येत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. तिसरी मर्यादा आपल्याला सांगता येते किंमत नियंत्रण. देशातील किंमत पातळी व वेतन दर कितपत नियंत्रित करता येतात यावरती अर्थव्यवस्थेच्या तुटीचा अर्थ भरण्याची मर्यादा निश्चित होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. ही धोरणे जर यशस्वी झाली तर तुटीचा अर्थ भरणा वाढवता येतो, अन्यथा नाही. चौथी मर्यादा आपल्याला सांगता येते लोकांची त्याग करण्याची तयारी. प्रामुख्यानं युद्धाच्या परिस्थितीमध्ये सरकारला जादा कर देण्याची किंवा सक्तीनं बचत करण्याची लोकांची तयारी असणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. कारण देशाचं स्वातंत्र्य धोक्यात असतं. यासाठी लोक वाटेल तो त्याग करण्यास तयार असतील तर आर्थिक विकासाच्या कालखंडामध्ये लोकांची त्यागाची तयारी ही तुटीचा अर्थ भरणा करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले आपल्याला पाहावयास मिळते. लोक त्याग करण्यास जर तयार असतील तरच तुटीचा अर्थ भरणा करता येत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर पुढची मर्यादा आपल्याला सांगता येते उत्पन्नातील वाढ. आर्थिक विकासाबरोबरच होणाऱ्या जादा उत्पन्नापैकी सरकार किती भाग आपल्याकडून काढून घेते यावर तुटीचा अर्थ भरण्याची कमाल मर्यादा अवलंबून असलेले आपल्याला पाहावयास मिळते. सरकारनं लोकांच्याकडून अधिक उत्पन्न कार्यक्षमपणे जमा केल्यास तुटीचा अर्थ भरण्याची मर्यादा वाढत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. उलटपक्षी ती घटत जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. सहावी मर्यादा आपल्याला सांगता येते उपलब्ध साधन सामग्रीचा वापर. देशामध्ये उपलब्ध असणारी साधन सामग्रीचा वापर योग्य पद्धतीनं आणि कार्यक्षमतेनं करता येतो
यावरती सुद्धा तुटीचा अर्थ भरण्याची कमाल मर्यादा अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. आणि शेवटची मर्यादा आपल्याला सांगता येते वित्तीय आणि चलनविषयक धोरण. प्रामुख्याने देशातील सरकारचं वित्तीय आणि चलनविषयक धोरणाच्या परिणामकारकतेवरती तुटीचा अर्थ भरण्याची मर्यादा निश्चित होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा पद्धतीने प्रामुख्याने तुटीचा अर्थ भरणं म्हणजे काय, त्याच्या व्याख्या, त्याचे फायदे, तोटे आणि तुटीचा अर्थ भरण्याच्या असणाऱ्या या ज्या वेगवेगळ्या मर्यादा आहेत, या मर्यादांच्या संदर्भामध्ये असणारी जी सविस्तर चर्चा आहे ही या ठिकाणी आपण केलेली आहे. धन्यवाद.